तर दादा ही आपण कुठल्या ठिकाणी आलो आणि काय करतो? आता आपण सासवडमध्ये फिरतोय. सासवड मध्ये मटकी भेळचं वेगळं कल्चर आहे एकदम. मटकी भेळचं मटकी भेळचं आता कुठं बाहेर ते कल्चर डेव्हलप झालंय, पण इथं कितीतरी वर्षापासून मटकी भेळचं वेगळंच आणि कल्चर. ही कुठली जागाचं नाव काय? हॉटेल बोरावके. बोरावके. येस. आणि बघतो ना एकदम स्टाईल तर मला आवडली की नाही की एकदम अशी Vintage. विंटेज स्टाईल आपली एकदम आणि सगळ्या जुनावाला. मावश्या सुद्धा खायला बसले. हो सगळे एकदम मावशी आणि मस्त खातात एकदम पोट भरून. आणि वरती फळींवरती बघाल तर केवढे भरलंय बघा फरसाण. स्टॉक म्हणजे एकदम stock स्टॉक आहे. खतरनाक आहे. आणि ही जी आम्हाला दिली आहे त्यांनी भेळ, ही भेळ एवढी गरम आहे, एवढी गरम की हे टेबल खालून तापलंय हा. चटका लागतोय मला, चटका. ऐवज म्हणजे 60 रुपयामध्ये जेवण दिलं आहे. जेवण दिले जेवण खूप. हे बघ कुरमुरे म्हण, चुरमुरे तुमचे, फरसाण आहे, मटकी आहे, शेव आहे, मिरची कांदा सगळं मिरची, आहे. कांदा सगळं म्हणजे याच्यात जीवन आहे. फक्त एक यांना सांगायला लागेल आपल्याला की जर तुम्ही एवढं गरम गरम देताय तर न्यूजपेपर मध्ये देऊ नका, कारण ही शाई तर लागू शकते. हो, आपण एक सजेशन देऊ शकतो त्यांना चांगलं. ऍटलीस्ट एक प्लास्टिक वगैरे ठेवून द्या, त्यामुळे ते लागणार नाही. त्यांना काय एवढं गरम गरम देत आहे ना, ते शाई तर लागणार नक्की शाई सुटणार त्याची. घास बघ, हा घास नाही, हा घास आहे, भरलेला भास आहे. सिंपल एकदम, कुरकुरीत पण आहे. कुरकुरीत चुरमुरे जसे हे असल्यामुळं सगळं नाही, शेव कुरकुरीत आहे, सगळं नक्की शेव कुरकुरीत आहे. फरसाण क्वालिटी आहे, एकदम मराठमोळी भेळ आहे. युपीचा काय फील नाही त्याला, काय नाही कसलाच नाही. अजिबात feel नाही. माझं नाव विजय हनुमंत बोरावके. हे जे दुकान आहे हां, ते कोणी चालू केलं? हे मी आणि माझे थोरले बंधू अच्छा, दोघांनी मिळून केलं. दोघांना मिळून केलं. हो. आणि किती वर्ष झाली तुमच्या या आता बिझनेसला? आज 26 वर्ष झाली. 26 वर्ष झाली आहेत. 2000 साली केली. अगोदर रसवंती गृह चालू होते 2-3 वर्ष. अच्छा. हां, नंतर बंधू जॉबला होते, हा. अपंग होते, थोडे पायाने ॲक्सिडेंट. अच्छा. ते काम सोडल्यानंतर आम्ही इथं आलो. अच्छा. आम्ही इथंच होतो, बंधू पुण्याला होते. अच्छा, मग ते सासवडला आले. आले. हां, नंतर मग आम्ही बिझनेस वाढवला. हा. सुरुवातीला आम्ही वडा, भजी, भेळ अच्छा. असं सर्व पदार्थ चालू केले. मग त्यातनं आमचं भेळीचं जास्त हे झालं. तुमचं कळलं की तुमचं स्पेशालिटी काय आहे. स्पेशल आयटम भेळ. खात राहाल ना अशी तिखट होत जाते. हा कट आहे मिसळला. मिसळला कट आहे ना, मिसळला मटकीला हा. पण झालं काय की एवढं मटकी याच्यामध्ये किती मिसळच वाटते. मिसळ वाटते. हे अख्खं खाल्लं ना की एक जेवण झालं. जेवण झालं. 4 जणांना इनफ आहे. आणि हा स्नॅक्स म्हणून खूप मस्त आयटम आहे. हे कम्फर्ट फूड आहे. तुम्हाला जळजळ बिळजळ होणार नाही, पोट भरणार छान. मटकी आम्ही मार्केटमध्ये ठोक पोती आणतो, कच्ची. कच्ची अंडा. नंतर आपण घरी आल्यानंतर भिजवतो. अच्छा. साधारणपणे 10-12 तास भिजवायला लागते. हा. नंतर भिजवल्यानंतर काढल्यानंतर परत 12 तासांनी मोड येतात, म्हणजे 24 तास लागतात. अच्छा. आणि हे मी वरती बघतोय एवढा सगळा स्टॉक भरलाय, हां, तो पण तुम्हीच सगळा बनवताय? म्हणजे शेव पासून सगळं फरसाण सगळं 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 तुम्ही सगळं बनवताय? सगळं करत आहे. एकूण एक गोष्ट इथेच बनते. येतात. क्या बात आहे. आणि मग आता एवढा स्टॉक बनवण्यास संपतो कधी? 4 दिवसात, काय म्हणतात, हा जो आहे किती दिवसात संपणार? हे 2-3 दिवसात संपणार 2 दिवसात. संपणार आणि डेफिनेटली. मागे ते कुरमुरे बघितलं एवढं भरलेलं, ते पण कधी संपणार? ते 2 दिवसात. 2 दिवसात हां, एवढी डिमांड आहे इथे. गुमान. कसं काय पण एवढं सासवडला एवढी भेळचं कल्चर कसं काय आलं, एवढं प्रेम कसं काय आलं? आता आम्ही जास्त पैसे कमवण्यापेक्षा क्वालिटीला जास्त महत्त्व देतो. मला ना खरंच महाराष्ट्रात जेव्हा मी खेडेगावात किंवा गावागावात फिरतो ना, आणि जेव्हा मी तिकडच्या लोकांना भेटतो ना, हां. तर सगळ्यांचं म्हणणं हेच असतं की भाई आम्ही माणसं जोडायला करतो गोष्टी. आणि माणसं जोडतो आम्ही पैशापेक्षा माणसं जास्त जोडतो. म्हणजे कोणाकडे करत कळलं तुम्हाला ना, आपल्याला काय आहे, माणसाला माणसाशी जोडणारी कंपनी. आमची पण तेच म्हणणं हां. आहे की माणसाला जोडा भाई. कोणाकडे पैसे कमी असले तरी आम्ही चला. मग अशी जेव्हा मी आलो तेव्हा सगळा महिला वर्ग इथे भरलेला होता. हां, म्हणजे आमच्याकडं महिला सुरक्षित, एकदम सुरक्षित. म्हणजे आम्ही त्यांना पहिलं प्राधान्य, अरे महिला वा. पहिला. क्या बात आहे दादा, खूप बरं वाटलं आणि तुमचे विचार आम्ही ऐकून पण. फक्त चांगली लोकच. चांगली लोक. जर खराब लोक असेल आम्ही नाही, एंट्री नो एंट्री. नो एंट्री. नाही बिझनेस झाला तरी चालेल, चालेल. फक्त चांगली माणसं. ज्या गावातल्या बायका असतात त्या बाहेरच्या खात नाही. खात नाहीत. इथं येऊन इथं पहिलं बघा तुम्ही, सगळ्या बायका कॉन्फिडेंटली बसून पोट भरून जेवत आहेत. इव्हन काउंटरवरती पण आपल्या मावशीत बघ. सो एकदम घरगुती माहोल. हो आणि एकदम सगळ्यांना कॉन्फिडन्स आहे की बाई जे खातोय ते नंबर 1 क्वालिटीचं खातोय. चांगलं एकदम. तर तुम्ही एक काय संदेश द्या लोकांना जे बघतायत तुमच्याकडनं? माणसाने पैसा कमवण्यापेक्षा क्वालिटी आणि माणसं चांगली जमवायची, आणि एकत्र बिझनेस म्हणजे आपण म्हणतो संयुक्त कुटुंब, संयुक्त कुटुंब हे जपलं पाहिजे. अरे वा, जॉईंट फॅमिली इज व्हेरी इम्पॉर्टंट. हेच त्यांनी सांगितलंय आपल्याला, आणि आपण तीच फॅमिली बनवायचा प्रयत्न करतोय या चॅनलच्या माध्यमातून. थँक्यू दादा सो मच. बरं वाटलं म्हणजे भेटून एकदम. परत तुझे विचार पण खूप सुंदर वाटले. नाही. पण असं म्हणतो की सिम्पल गोष्ट एक्स्ट्रा असते, ही गोष्ट आहे. जे रेटिंग द्यायचं माझ्याकडनं मिळतोय ऑफिशियल ट्रिपल थम्स अप. खूप छान, अख्खा कॉम्बो मस्त आहे. 60 रुपयात तुमचं 100%
पोट भरणारच. हा म्हणजे तुम्ही संध्याकाळची जो वेळ असतो ना की 6 वाजता भूक लागते, हा. जेवणाच्या आधी जरा पोट भरलं आता जरा खेळून घेऊन क्रिकेट खेळायला जा, क्रिकेट टाइमपास करायला जा, गाव होऊन गा आणि मग जेवायला बसा घरी येऊन. हे त्यासाठी आहे. चला आम्ही पण तेच करणार आहोत आता, खाणार आणि हुंडणार आम्ही हा. आणि मग बघा पुढे काय करतो आम्ही. तर हा जो एपिसोड आहे हा एपिसोड भेळ स्पेशल एपिसोड असणार आहे. मटकी भेळ सासवडची. सासवडची मटकी भेळ स्पेशल एपिसोड होणार आहे. हे होतं पहिलं लोकेशन. हो. अजून आम्ही कुठे कुठे जातो आणि काय काय खातो बघत राहा. आणि सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करून टाका. तर तुम्ही मला कुठे सासवडच्या बस डेपोच्या समोर घेऊन आलात. आप्पा जी मटकी भेळ. आता इकडे आप्पाचा वेगळा विषय आहे, हा, इकडच्या आप्पाचा वेगळा विषय. इकडच्या आप्पाचा वेगळा विषय आहे. आणि इथे ही पण मटकी भेळच आहे. आणि जागा बघाल तर अगदीच म्हणजे अगदीच बस डेपोच्या दारात समोर आहे. म्हणजे तुम्हाला बस सुटण्याच्या तिकडे खाऊ घेऊ शकता तुम्ही, हो, किंवा बस आल्यावरती खाऊ खाऊ शकता. शकता. एवढं इथं जवळ आहे. आता इथे पण बघाल मटकी भरपूर आहे, खाली इथे कुरमुरे पण आहेत. त्याचा फरसाण पण एकदम कडक कडक आहे एकदम बघायला गेलं तर. आणि इथे कांदा आहे ना तुम्हाला बारीक नाही मिळत, इथे कांद्याला मोठा मोठा मिळतो. हो. तिकडे कसं मगाशी कांदा बारीक दिलेला, बारीक दिलेला. एक्स्ट्रा काय तर इथे एक्स्ट्रा तुम्हाला काकडी मिळते. चला काकडी आणि टोमॅटो. हा, काकडी आणि टोमॅटो होते त्याच्यात नव्हते मगाशी. पहिला घास बघा मस्त भरलेला आहे, लाईट बघा छान पडली याच्यावरती एकदम सुंदर. गोल्डन लाईट मध्ये जेवायला बसतो आम्ही, गोल्डन लाईट मध्ये. ही एकदम भाजी लागते. कळलं आता जेंट्स का बसलेत खायला. मग का चमचमीत आणि तिखट आहे. यामध्ये डॉमिनेटिंग जी कुठली चव आहे आणि चांगली चव आहे ती आहे मटकीच्या भाजीची. हा. मटकीच्या भाजीमुळे ही अख्खी भेळ छान मॉइस्ट झाली आहे, त्याला छान पाणी सुटलंय. आणि पाण्यामुळे ही जी शेव आणि त्याचा फरसाणवाला जो आयटम पण आहे ना तो लगेच सॉगी नाही झाला एवढा. सॉगी नाही, अजिबात नाही सॉगी. मला ही मटकी भेळ वाटते. हा, रस्सा एकदम भेळला कॉम्प्लिमेंट करतोय तो. दोन्ही भेळ खूप वेगळे आहेत. पूर्ण वेगळं आहे. तिचा पूर्ण स्टाईल वेगळी आहे, हिची पूर्ण स्टाईल वेगळी आहे. आणि मटकीची बनवण्याची स्टाईल पण वेगळी आहे भाजीची. भाजीची टेस्टी वाटते. ही टेस्टी वाटते खूप. आणि कांदा बिंदा काही नाही काही नाही, फक्त टोमॅटो आणि काकडी आणि फरसाण आणि याच्यात ते तुमचे लाल पोहेचा चिवडा. माझं नाव संतोष शिवला जगताप. आणि तुम्हीच चालू केलं हे सगळं? तुम्हीच ते अप्पा का? मीच. दादा 27 वर्षापासून तुम्ही करताय हा बिझनेस, मी ऐकलंय. कसं चालू केला तुम्ही, कसं चालू झाला हा बिझनेस? थोडं आपल्याला आवड होती त्या हिशोबाने हळूहळू वाढवत चाललो आपण. म्हणजे मला सांगा पहिली भेळ कोणी चालू केली आपल्या सासवडमध्ये? मी स्वतःच चालू केली. तुम्ही पहिली सासवडमध्ये चालू केली भेळ? हाय अप्पा दो ओजी आहेत ज्यांनी सासवडमध्ये जी मटकी भेळ फेमस झाली ती ह्यांची होती, जे स्टँडला होते. स्टँडवर तुम्ही आता इथे आलात. हा, आणि अप्पा हे काय सिक्रेट आहे तुमचं? काही तुमची जी मी खाल्ली मटकीची उसळ खाल्ली, काय आहे त्याच्यामध्ये एवढं मजा? लोकांना टेस्ट सो आवडते ना? आवडती. पुढची पिढी कोण सांभाळत नाही येऊन? आहेत मुलं आहेत ना. मुलं येत आहेत सांभाळायला? आहेत ना. आप्पा बिझी आहेत त्यामुळे जास्त आप्पांचा वेळ घेत नाही. पण मला एकंदरीत बघून असं वाटतंय की ओजी माणूस आहे, कितीही करतो, स्वतः काम करतो शेवटपर्यंत. त्यामुळे अशा माणसांच्या ठिकाणी तुम्ही येऊन खाल्लं पाहिजे. आणि आप्पांनी सासवडमध्ये मटकी भेळ चालू केली आहे. इंटरेस्टिंग आहे. बाप परफेक्ट. बाप, कळलं आता ते का ठेवलंय त्यांनी इतका पुढून. बाप बाप बाप. अप्पाचा वेगळा स्टाईल आहे, अप्पाचा वेगळा स्वॅग आहे. आणि ह्याची सर्वात चांगली गोष्ट की ह्याने ना बटर पेपर वापरलाय. सो गरम गरम भेळ असून पण त्याच्यावर कुठे खाली न्यूजपेपरच्या शाई लागणार नाही. हा, शाई लागणार. आणि बटर. आणि हे खूप चांगली इनिशिएटिव्ह आहे. हे प्रत्येकाने जे पण करतायत हा धंदा, जे हा व्हिडिओ बघतायत त्यांनी प्लीज नुसतं न्यूजपेपरमध्ये नका बांधू. कारण तुम्ही गरमागरम ज्या कुठली गोष्ट त्याच्यात शाई सुटते त्याची. नाही, हाच धंदा नाही. प्रत्येक कुठलाही कोणी जे गरमागरम पॅक करतात न्यूजपेपरमध्ये, प्लीज बटर पेपर बाळगा. कांदा असून नंतर मजा आली. मजा आली, एकदम मजा आली. त्यातल्या ते हेल्दी पण आहे. ती बाजारातली आहे, ही स्टँडवरची. हा, ती बाजारातली स्टँडवरची. स्टँडवरची. दोघं स्वतःचा चव आहे, स्वतःचा फॅन बेस आहे. बघा ना काय दिसते पण यार. गा भेळा 70 रुपयाची माझ्याकडे मिळतं. ऑफिशियल सिल्वर थम्सअप. यांच्याकडे ट्रिपल, माझ्याकडनं सिल्वर थम्सअप. का सिल्वर थम्सअप? मला ॲक्च्युली सर्वात जास्त गोष्ट काय आवडली, मटकी आवडली आहे. ती मटकीची भाजीच मला आवडली आहे. त्याला परफेक्ट मीठ पडलंय, परफेक्ट मॉइस्ट भेळ आहे. आणि त्यात हा जो मॅजिक मसाला पडतो. सासवडच्या बस स्टँड समोर बिंदास आहे आणि खाऊन जाण, बस एसटी पकडून घरी जा. हो. आणि जरी एसटी पकडून कुठे जायचं नसलं तरी खायला या. खायला या. OMCचे गॉगल काय बसलेले आहेत रिव्ह्यू करायला. तिसरी भेळ मटकी भेळ जी आहे मटकी भेळ. आणि त्यासाठी मी आलो आहोत जाधव भेळवाले. आणि ही खूपच फेमस जागा आहे.
म्हणजे हायवेला एकदम टच जागा आहे आणि लोकल लोकांनी सुचवलेली जागा आहे एकदम. एकदम एकदम आणि सासवड आणि जेजुरीच्या बरोबर मध्ये येते जागा. विशेष काय माहिती काय यात? काय हा रस्सा आता 2 भेळमध्ये आपल्याला रस्सा आणि हा मिळाला. रस्सा बघ कसा कांदा टमाटो केवढा आहे. तर हा रस्सा बघाल तर भाई टोमॅटो आणि कांदा भरपूर कसं दिसतोय. आहे भरलंय हे सगळं एकदम पळी भरली. एकदम एकदम भरचूक आहे भरचूक. बापरे त्यामध्ये मटकी पण आहे. मटकी सुद्धा आहे त्यात. मटकी कांदा टोमॅटो. हो तिकडे कसं आप्पांनी साईडला दिलं होतं कांदा लसूणची कांदा लसूण चटणी. चटणी. इथे तुम्हाला मसाला इथे तुम्हाला ऑलरेडी तो आतमध्ये आहे हे बघ. तेच आहे. कांदा लसूण मसाला देतो आणि ह्याने पण कांदे अप्पासारखे दिले. आपासारखे दिले सेपरेट. हा आत्ता मला कळलं त्याचा गेम. त्यांनी काय केले फक्त मटकी टाकून दिले ह्यात कारण आणून दिलं इथं ठेवलं की सॉ घेऊन जात इथे. ओ मग मग आता हे परत टाकायचं. ही चांगली आयडिया आहे. हा ही खूप खूपच चांगली चांगली idea. idea आहे. हा. हे परत टाकू नका टाकायचं. पहिलं पण ड्रायच खाऊ देते का मग ड्राय खायला आवडतं. ही खूपच चांगली आयडिया आहे यार. चांगला रिसर्च केला अरे काय नाही भेळमध्ये. मग एवढा सिम्पल सोल्युशन विचार केलाय पण काय परफेक्ट आहे हे. हो हे एक माणूस नाही खाऊ शकत दादा. नाही शक्य एका माणसाची भेळच नाही. एक माणसाची भेळ नाही 4 माणसांची भेळ आहे. फॅमिली भेळ आम्ही कशी 4 जण आहोत तसं 4 हा ओएमसी भेळ आणि माणसाला जोडणारी भेळ. Yes. कारण 4 लोकांना यावं लागतं खायलाही. राईट. पहिले मी ड्रायच खातो बघायला काय याचा सगळा ऐवज आणि कसा गमती जमती आहेत. मस्त लागते. चांगलं लागतं. मला हे बेटर वाटलं हा मला पण ना. हो. हे ऑप्शन खूप बेटर वाटतंय. इम्प्रोव्हायझेशन आहे यांचं यात माहितीये का? काय पहिल्या भेळला बोरावगणकडं पेपर होता खाली शाईचा. हो आप्पांकडं बटर पेपर होता. इथं प्लेट आहे. नाही यांनी काय केलंय ना कस्टमरचा विचार केलाय हो. कम्प्लिटली. हेल्थचा विचार केलाय हो कस्टमर. हो हो हो. हेल्थ आणि वेल्थचा पण हे कांदा बरोबर खायला मजा येते रे हे. चांगली वेळ. आणि कांदा मस्त आहे. हो म्हणून म्हणलं हेल्थ आणि वेल्थचा. आणि असं ऐवज पण केवढा भरचूक ऐवज आहे. शेंगदाणे म्हण फरसाण म्हण मटकी म्हण शेव कांदा रस्साशिवाय पण थोडी छान लागते. मटकीची भाजी डब्यात मला कधीच नाही आवडली आहे. तो डबा उघडला ना की मटकीचा वास यायचा करून आणि मग ती जेवायची इच्छा भरून द्यायची माझी. पण एक टीप आहे तुम्हाला मटकी पण रोज खात जावा तुम्ही सकाळी. चांगली असते मटकी इज गुड. त्याच्यात आयर्न आणि प्रोटीन सगळं आहे. ओनली मटकी नाही स्प्राउट्स ऑल स्प्राउट्स. ऑल स्प्राउट्स तरी खाल्ले पाहिजेत. आणि जर तुम्ही मार्केट ज्यांना ते नुसते खायला आवडत नाहीत तर मग हा भेळ खा तुम्ही. हा बेस्ट ऑप्शन. हा. आपलं नाव सांगा ना. नंदा रमेश जाधव. तर या आहेत मालकीनबाई जाधव भेळवाल्याचे. ताई तुमची भेळ एवढी मस्त कशी सांगा ना जरा. आमचा मुलगा बनवतो ना रस्सा वगैरे सर्व मुलगा बनवतो. अजूनही मुलगाच बनवतो. ओ स्वतः मालक बनवतो म्हणजे म्हणून तेवढं छान आहे. एवढी छान आहे. आणि मला तुमचं हे पण काय आवडलं ना ताई की तुम्ही जसं जसं लोकांना गरज असली पाहिजे. कारण मी सासवडला पण खाल्ली भेळ. ते लोक पेपरात देतात किंवा प्लास्टिक मध्ये देतात. तुम्ही चांगल्या स्टीलच्या प्लेट मध्ये देतात. गिरायक बी आलं पाहिजे ना आपल्याकडे. हा त्याने एक विचार केलेला आहे. ताई म्हणजे तुम्ही खूप वर्ष करत असणार. किती वर्ष करताय? आम्ही 13 वर्ष झाले की रे. 13 वर्ष 13 झाली. वर्ष झाली. हा अरे वा 13 वर्ष झाली. क्या बात आहे ताई. आणि तुम्ही छान प्रकारे ते हे केलंय. छप्पर होतं छोटस. छोटस झोपडी टाईप होतं झोपडी टाईप. आणि ठिकाण तर एवढं मोठं एवढं काढलंय. काढलं. अरे क्या भाई कॉंग्रॅच्युलेशन ताई तुमचं पहिले एवढं तुम्ही छान अचीव केलेत गोष्ट. बघा उडी साईड टाकूया उडी टाकूया. कांदा टोमॅटोची आमटी. हो ह्याचा फायदा फक्त मॉइस्ट करायलाच आहे हा. आणि थोडं तिखट करतोय. दुसरा काहीच फायदा नाही याचा. दुसरा काही फायदा नाही कारण भेळला स्वतःची चव खूप छान आहे. जर मला थोडं तिखट करायचं तर तिखट पाहिजे, करायला हा. आणि मॉइस्ट करायला. हो की तुम्हाला तो अशीच खूप भारी लागते. तुम्हाला मिसळ सगळं करायचं मिसळ सारखं तर हे आहे. हा कारण सासवड आणि जेजुरीला जी मिसळ मिळते त्यामध्ये ऍक्च्युली असंच असतं. सेम कुरमुरे काढले आणि ह्याच्यात ही तरी टाकली तर ही मिसळच झाली. मिसळ. त्या कुरमुऱ्यांमुळे ती भेळ आहे. नुसती भेळ जर तुम्हाला एन्जॉय करायची आहे तर मला वाटतं हे असंच खा. फुल टोमॅटो युक्त कांदा युक्त रस्सायुक्त तर्रीयुक्त भेळ. मला विदाउट हेच आवडतंय. मला पण ह्याची गरज नाही. हे कॅन्सल करून टाकतो मी. ह्याची गरज नाही. आणि गंमत ही आहे ना मी मटकी खातो मला कळत पण नाही मटकी खातोय. मटकी पोटात कशी जाते ते कळत नाही. मटकी पटकन जाते आतमध्ये. हा मटकी गटकन जाते आतमध्ये. 70 रुपयासाठी या भेळला ह्याला वजा करता मी देतो आहे ऑफिशियल गोल्डन थम्सअप तुमच्याकडनं. गोल्डन थम्सअप विदाउट डिश. तर मी आता मागवली होती इकडे कॉफी आणि ही कॉफी म्हणजे दादा लिटरली मी जोक पण नाही मारत आहे. मेलेडी टॉफी मध्ये मेलेडी टॉफी मेलेडी खाओ कुछ जान जाओ तर ही ती मेलेडी आहे वितळलेली.
मेलोडी का आवडायला लागली सगळ्यांना ते कळलं मला. कळलं ना काय आहे रे सुंदर कॉफी. असं आहे एकदम त्याच्यावर. अरे चॉकलेटच आहे. सांगतो काय मेलडी वितरवला आहे आणि याच्यात मध्ये आमच्याकडनं मिळतो या कॉफीला ऑफिशियल गोल्डन थम्सअप. तुम्हाला या जाधवांकडे आल्यावरती कॉफी आणि भेळ Mandatory आहे. मॅन्डेटरी आहे. तुझं नाव सांग. रोहित कुमार। रोहित कुमार तू कैसा बनाता है रे कॉफी इतना अच्छा. कॉफ़ी मुझे पकाते ज़्यादा है ना, क्या करता है मतलब क्या सीक्रेट है तेरा. स्ट्रॉन्ग। स्ट्रॉन्ग कैसा बनाता है लेकिन कॉफी को तू. कॉफ़ी को पहले मतलब तेरा प्रोसेस क्या है कॉफी बनाने का. पहले क्या करता है. जितेंद्र कुमार। हाँ तो जितेंद्र कुमार अब कैसा बनाते हो कॉफी. क्या है इसका मतलब मुझे रेसिपी बताओ. रेसिपी थोडकं बोलता है. आम्ही पहिले दूध टाकतो पतीलेवर, हा दूध टाकतो पहिले पातळ्यात. थोडा 4 मिनिट 5 मिनिट गरम करतो, हा नंतर साखर टाकतो, साखर किती टाकता तुम्ही. साखर एवढीच टाकतो। एवढी साखर टाकता तुम्ही. अच्छा मग उसके बाद ब्रो कॉफी डालते हैं, ब्रू कॉफी दोन सॅशे. हाँ, दोन packet। आणि मग उसके बाद ग्लास में कॉफी डालते हैं, पण किती वेळ त्याला अजून गरम करता. मतलब 5 मिनट। 5 मिनिट फक्त. हाँ, 5 मिनट। आणि त्याच्यावर एवढी मस्त तुला चव येते. अगर दूध उकड़ गया 2 मिनट 5 मिनट तो जस्ट स्ट्रॉन्ग आती है कॉफी। अच्छा मग पहिले ते दूध उकळवतात हा. आणि मग त्यात कॉफी टाकतात. म्हणून थोडा क्रीमी आणि रिच फ्लेवर आलाय. बोरावके त्याची स्वतःची एक गावठी स्टाईल होती, लोकल पद्धत होती एकदम. ते पण त्याचे फ्लेवर छान गरमागरम तसे सगळे जे त्याचा जो हा पण होता काय म्हणतात मटकी पण जी होती गरमागरम मटकी पण कडक आणि छान अशी बनलेली चांगलं होतं. सेकंड अप्पा तर भाई अप्पा ओजी आहेत. अप्पांनी ती आणली ही कॉन्सेप्टच सासवडमध्ये. त्यांचा पण वेगळा प्रकार होता. त्यांनी मस्त मसाला टाकला आणि ह्या लोकांनी काय केलंय ना आणि कमर्शियल करून टाकली. कमर्शियल 1 स्टेप पुढे गेले. सगळ्यांना आवडणार हे. हा 1 स्टेप पुढे गेले. एक्सपोर्ट हा लिटरली म्हणजे ही भेळ आहे ना ही ॲज गुड ॲज कैलास भेळ आहे. हो ॲज गुड ॲज कैलास भेळ. आणि कैलास भेळ आता संपली आहे. आता काय लागत नाही जी पूर्वी लागायची तशी. पण ही तिला अजून तशी चव आहे. आमचा हा पासवर्डचा मटकी भेळ स्पेशल एपिसोड इकडेच संपत आहे. आम्ही घोषित करतो. येस. अजून काही भेळचे स्पॉट असतील तर प्लीज आम्हाला कळवा. आम्ही नक्की परत सासवडला येऊ. आम्ही नक्कीच कवकळामा सासवड त्याच्या आसपासची हिस्ट्री तिकडच्या गोष्टी प्रेमात पडत चाललो आहोत. तिकडची माणसं गोड आणि माणसं माणसं तर ऑफिशियल गोड माणसं. माणसं आहेत सासवड. एकदम भेळसारखी माणसं आहेत. येस. हेल्दी आहेत. चला निघतो आम्ही. सबस्क्राईब करा OMCला नाही केलं असेल तर. असं प्रेम करत राहा.